आता आपल्याला बघायचं मल्टी लीडर. आता बघा मल्टी लीडर कमांड काय, आपल्याला जसं एक्झाम्पल समजा एक बॉक्स मी बनवतो, मी बनवतो 50 बाय 50चा बॉक्स बनवतो. ठीक आहे. आता हा बॉक्स बनवला, या बॉक्सला आपल्याला काहीतरी नोटेशन द्यायचे. डायमेन्शन मध्ये जायचं, मल्टी लीडर मध्ये जायचं. इथे तुम्ही आता कमांड लाईन वर बघणार ना, स्पेसिफाय लीडर एरो हेड लोकेशन. ठीक आहे. आणि पुढे सेकंड ऑप्शन लँडिंग फर्स्ट, कंटेंट फर्स्ट आणि ऑप्शन्स. पहिला आपण बघू लीडर एरो हेड लोकेशन म्हणजे काय की कुठं लीडरचा एरो हेड टाकायचा आहे, क्लिक करा. ठीक आहे. F8 ऑफ करू. आता तो विचारतो लीडर लँडिंग लोकेशन म्हणजे कुठे याला लोकेट करायचं. ठीक आहे. मग ही लाईन येणार, याला लँडिंग म्हणतात. ठीक आहे. पुढे जर समजा आपल्याला आता काय टेक्स्ट टाकायचं आहे, टाकलं Ctrl+A. आता बघा इथे सगळे ऑप्शन दिलेत, फक्त एक ऑप्शन नाहीये. कुठला ऑप्शन नाहीये, या टेक्स्टच्या अराउंड बॉक्स बनवायचा म्हणजे फ्रेम अराउंड टेक्स्ट, हा ऑप्शन नाहीये यामध्ये. ठीक आहे. क्लिक. मग नॉर्मली कसं असतं, जेव्हा पण तुम्ही नोट्स लिहिणार आहेत त्या ओपन नोट्स नाही पाहिजे. कशाच्या आतमध्ये पाहिजे, बॉक्सच्या आतमध्ये कंपल्सरी पाहिजे. ठीक आहे. आणि त्या स्पेसिफिकली कशाला हायलाइट करतायत त्यासाठी ॲरो पण पाहिजे. कारण की बघा तुमची ड्रॉइंग जी आहे ना ती कन्स्ट्रक्ट होणार आहे, त्यामुळे तुमच्या नोट ओपन नोट्स नको. ठीक आहे. जर समजा आता तुम्ही ओपन नोट लिहिली की बाबा कॉलम्सचे सगळे कॉर्नर राऊंड अप करायचे. ठीक आहे. पण तुम्हाला एकाच कॉलमचे करायचे होते जो मेटलमध्ये, बाकीचे RCC वाले. पण तुम्ही ओपन नोट लिहिली, साईटवरचा काय करेल, त्याला असं वाटलं त्याच्याकडे टाइम नाहीये. कारण की समजा आपण कसं कॉन्ट्रॅक्टवर माणसं बोलवतो, 12 तासाचं काम आहे, तर मग तिथे डोकं नाही लावत. पण दिलंय तर दिलंय, तो काय करेल सगळ्यांचं तसंच करून टाकेल. नंतर रॉंग झालं तर ब्लेम कोणावर येणार आहे, जो इंजिनियर किंवा डिझायनर ज्यांनी ड्रॉइंग बनवली, ज्यांनी नोट टाकली त्याच्यावर. ठीक आहे. तोपर्यंत सगळं रामायण महाभारत झालेलं असतं. डायमेन्शन पुढचा टाईप आहे मल्टी लीडर. आता आपण लीडर लँडिंग फर्स्ट, जर समजा आपल्याला लँडिंग द्यायची म्हणजे कुठल्या साईडला पाहिजे आणि कुठे पाहिजे, मग आता आपण पुढे ॲरो हेड देणार. ठीक आहे. आणि टेक्स्ट देणार. ठीक आहे. यालाही आपल्याला बॉक्समध्येच बनवायचं असतं. अगेन डायमेन्शन मल्टी लीडर. आता आपलं काय बाकी आहे, कंटेंट. कंटेंटमध्ये काय आपल्याला पहिला क्लिक, दुसरा क्लिक केला काय एंटर मारायचं नाही, डिस्प्लेवरती लेफ्ट क्लिक करायचं. ठीक आहे. आता जिथे तुम्ही कर्सर घेऊन जाणार त्या हिशोबाने लँडिंगचं लोकेशन चेंज होतं. आता मला कुठे फिक्स करायचं आहे याला, इथे अगेन एंटर. लास्ट ऑप्शन काय, ऑप्शन. आता आपल्याला माहीतच नाही ऑप्शन काय आहे. ठीक आहे. तर इथून आपण नाही बघणार. आता आपल्याला जी प्रॉपर मेथड करायची आहे ती कुठून करायची आहे, फॉर्मॅटमध्ये जायचं. बघा इथे पण डायमेन्शन स्टाईल भेटेल तुम्हाला. ऑटोकॅडमध्ये एक लक्षात ठेवायचं, जेवढ्यांचे पण डायमेन्शन स्टाईल सेटिंग सेटअप करायचे तुम्हाला कुठल्या मेनूमध्ये यायचंय, फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. आता आपण इथे बघू मल्टी लीडर स्टाईल ऑप्शन दिसतो. आपण फक्त कमांड बघितली, त्याची सेटिंग वाला ऑप्शन कुठे आहे, फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. आता बघा आपण एक्झिस्टिंग आहे त्याच्यातच चेंजेस करू, मग स्टँडर्ड मध्ये होईल. पण आपण एक नवीन बनवू म्हणजे आपल्याला कंपॅरिझन करता येईल. नवीन मी बनवतो समजा टाईप T1, पण या कशाचा डेटा कॉपी करतोय, स्टँडर्डला कॉपी करून आपण मॉडिफाय करणार आहे. ओके. आता हे स्ट्रक्चर आलं. बघा यामध्ये 3च टाईप आहेत, एक तर आहे लीडर फॉर्मॅट, दुसरा आहे लीडर स्ट्रक्चर, तिसरा आहे कंटेंट. ठीक आहे. लीडर फॉर्मॅटमध्ये काय आहे की हा जो ॲरो आहे याला आपण चेंज करणार आहे. टाईप वरती क्लिक करा. ठीक आहे. टाईप वरती क्लिक केलं का पहिला स्ट्रेट, याला म्हणतात स्ट्रेट. दुसरा टाईप आहे स्प्लाइन कर्व. ठीक आहे. आणि तिसरा आहे नन, नको पाहिजे असेल तर. आता बघा स्प्लाइन कुठे यूज करायची आहे, जेव्हा समजा जे पण काही समजा पाईप किंवा डक्ट आहे ज्यामधनं एअर फ्लो होणार आहे, लिक्विड फ्लो होणार आहे, आणि तुम्हाला इनडायरेक्टली दाखवायचं आहे की हे फ्लुइड जे आहे
ठीक आहे, हे फ्लो होणार आहे, तेव्हा काय करायचंय तुम्हाला स्प्लाइन टाईप द्यायचं. ठीक आहे. आणि जेव्हा सॉलिड ऑब्जेक्ट असतात, मग ते कुठलंही असो, मेटल असो, आरसीसी असो, ते सगळं स्ट्रेट मध्ये द्यायचे. ठीक आहे. सी बघा कसं आहे, आपण मी तुम्हाला जसं स्टार्टिंगला बोललोय, कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन, काही गोष्टी ज्या आहेत या कन्व्हेन्शनल आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही पडत. पण आता होतो काय प्रॉब्लेम, प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा प्रत्येक कंपनीमध्ये हे माहीतच आहे कशावर आपण फोकस करतो, फक्त कशावर, मार्क्स कशाने भेटणार आहे, एक्झाम मध्ये येणार असेल तर, अदरवाईज स्किप. नेक्स्ट आहे कलर. ठीक आहे. आता इथे जी मी सेटिंग देतो ना, ही नेहमी तुम्ही फिक्स करून ठेवायची. डायमेन्शन जो आहे तो तुम्ही रेड कलर मध्ये फिक्स करायचा. लाईन टाईप नॉर्मली द्यायची नाही. पण जर समजा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतायत कॉन्ट्रॅक्ट बेस्ड कंपनीमध्ये, तर काय एवढा फरक नाही पडत, तुम्हाला इनपुट येतं. पण जर समजा तुम्ही ॲज अ प्रोजेक्ट म्हणून काम करतायत, प्रोजेक्ट पर्सन, प्रोजेक्टमध्ये कसं असणार आहे, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, अंडरग्राऊंड, अबोग्राऊंड, भरपूर कॅटेगरीज येतात. प्लस एक्झिस्टिंग बिल्डिंग असणार, न्यू कन्स्ट्रक्शन येणार आहे, आणि तिसरा कुठला असतो, प्रपोज है ना, फ्युचरसाठी एक्सपान्शन ठेवतो आपण. जर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये बघायला गेलं तर या 3 ऍक्टिव्हिटी येतील. मग जर समजा तुम्ही एखादं डायमेन्शन देताय, पण ते फक्त इन्फॉर्मेशन आहे, प्रपोज आहे ना, मग तुम्हाला फक्त मार्किंगच करायचे, बाकी तिथं काहीच नाही करायचं. मग अशा वेळेस काय करायचंय, तुम्हाला जो पाहिजे तो लाईन टाईप तुम्ही इथून सिलेक्ट करा. ठीक आहे, सेंटर, फॅन्टम. पण तुमच्या ड्रॉइंग नोट्स मध्ये तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे, फॅन्टम लाईन इज फॉर प्रपोज. ठीक आहे, नॉर्मल कंटिन्यू लाईन इज फॉर एक्झिस्टिंग किंवा न्यू कन्स्ट्रक्शन. आणि जे काही ओल्ड फेज आहे, जे डेमॉलिश वगैरे करणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही हिडन लाईन द्या किंवा डॉटेड द्या. पण जे तुम्ही करणार, जे तुमच्या माइंडमध्ये, ते रिटर्न मध्ये असलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे मिस्टेक होणार नाही. लाईन वेट नॉर्मली द्यायची गरज नाही, बाय ब्लॉकच ठेवायचं. कसं आहे, इथे तुम्ही मॅन्युअली दिलं तर मग प्रत्येक वेळेस मॅन्युअली द्यावं लागेल. ॲरोहेड. ॲरोहेड बद्दल काय तुमचं अंडरस्टँडिंग आहे, म्हणजे सिम्बॉल्स आहेत, बरोबर आहे. एक तर दिलाय क्लोज फिल ॲरो, दुसरा दिलाय ब्लँक, तिसरा आता इकडे येतोय डॉट. तर डॉट बद्दल काय तुमचं अंडरस्टँडिंग आहे, बोला सगळ्यांनीच. जर ॲरो घेतला मी, याचा मिनिंग काय होतो, बरोबर आहे. ॲरो काय इंडिकेट करतो, कॉर्नर किंवा एज. ठीक आहे, किंवा सॉलिड पार्ट. ठीक आहे. पण डॉट काय इंडिकेट करतो, काय, डॉट इंडिकेट करतो सरफेस. म्हणजे आता मला हे सांगायचं आहे, हे फर्निचर जे टॉपचं, ठीक आहे, हे फिनिशिंग फर्निचर समजा काय असेल XY ग्रेड, तर टेबलवरती क्लिक करून चालणार नाही. कसं आहे, टॉपचं फर्निचर वेगळं आहे, साईडचं वेगळं आहे, बॉटमचं वेगळं आहे ना, किंवा कलर वेगळा असेल, मग तुम्हाला सरफेसला हायलाइट करायचं आहे तर डॉट आहे. ठीक आहे. तिसरा टाईप येतो आर्किटेक्चरल, आहे का इथं, आर्किटेक्चरल किंवा ऑब्लिक. हा बेसिकली आपण सिव्हिल मध्ये देतो. ठीक आहे, जेव्हा समजा तुमची स्ट्रक्चरल ड्रॉइंग आहे, ज्यामध्ये मेकॅनिकल इंटरफिअरन्स नाहीये, तिथे तुमचा आर्किटेक्चरल टिक आलं पाहिजे. ठीक आहे, बाय डिफॉल्ट. दॅट इज मीन्स कम्स अंडर 100% कम्स अंडर सिव्हिल. जिथे तुम्ही ॲरो देणार तिथे 2 डिसिप्लिनची इन्व्हॉल्वमेंट होऊ शकते. स्टील स्ट्रक्चर आहे, पण समजा मेकॅनिकल इंटरफिअरन्स आहे, म्हणजे अदर डिसिप्लिनचा पण कोणतरी कॉर्डिनेटर असणार आहे त्याच्यात, तर डायमेन्शन तुम्ही तसे द्यायचे. पण सिव्हिलच्याच अंडरमध्ये समजा तो पण पार्ट आहे, जसं शेड वगैरेचं असतं, तर तिथे तुम्ही काय करू शकतात, ॲरोला काढून आर्किटेक्चरल करू शकता. ठीक आहे. आता इथे ॲरो साईज दिले 4, तर याला काही चेंज नाही करायचं. कसं असतंय, स्टँडर्ड असते 2.5, पण इथे 4 साईज काय, नॉर्मल डायमेन्शन पेक्षा त्यांनी जास्त ठेवले. ओके. पुढे आपण बघू लीडर ब्रेक. समजा आता मल्टी लीडरला ब्रेक करायचं राहिलं तर त्याला 3.75 नॉर्मल डायमेन्शनला होतं, पण लीडरला ब्रेक करायचंय तर त्याच्यासाठी तुम्ही इथे टाकू शकता. पण याला कधी ब्रेक बिक करत नाही. कळलं. लीडर फॉर्मॅट सेटअप काय केलं आपण, फक्त कलर दिला बस, आणि
टाईप जो आहे तो तुमच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने तुम्ही द्यायचा. पण बघा एका टाईपमध्ये एकच देता येतो, म्हणजे तुम्हाला T2 बनवावा लागेल स्प्लाइनसाठी. ठीक आहे. सगळेजण मिस्टेक काय करतात, मी शिकवल्यानंतर सगळं कळतं, पण हे विसरून जातात की जेवढे टाईप आहेत, म्हणजे जेवढे वेगवेगळे मेथड यूज करायचे तेवढ्या टाईप बनवावं लागते. एकाच टाईपला एडिट करतात, पहिलेचं पण चेंज होतं वापस. ठीक आहे. ही मिस्टेक सगळेजण करतात. लीडर स्ट्रक्चर, आता मॅक्झिमम लीडर पॉइंट्स आहे तिथे 2. म्हणजे काय होतं बघा, पहिला क्लिक करतो आपण ॲरो येतो, दुसरा क्लिक करतो लँडिंग बेस येतो, 2च क्लिक करतो ना. मग जर समजा इथे मला आता टोटल 5 क्लिक्स करायचे, मग तो काय विचारतो, पहिला क्लिक केल्यानंतर जो अँगल येणार आहे तो कितीचा पाहिजे, मी देतो 45 डिग्री. सेकंड केला तर त्याचा अँगल किती पाहिजे, मी देतो 30 डिग्री. याची गरज काहीच नाही आहे, हे 2 आहे ते 2च ठेवायचं. आपण ट्राय तर करून बघू की काय आहे, अदरवाईज मग मी नुसतं एक्सप्लेन करेल पण शो काय करणार, त्याकरता आपण इथे अप्लाय करून बघू. तर हे लक्षात ठेवा, पहिला अँगल 45, दुसरा 30. लँडिंग सेटिंग मध्ये काय आहे की समजा ही लाईन नको पाहिजे असेल तर तुम्ही इथून काढू शकता. ठीक आहे. ही काढायची कधी, जर फ्रेम असेल तर. लँडिंग डिस्टन्स दिलाय 8, तर नॉर्मली 8 किंवा 10 ठेवतात, तर तुमच्यावर आहे तुम्हाला किती ठेवायचं. नॉर्मली 10 ठेवायचं असतं. स्केलिंग मध्ये कसं आहे की इथे जर समजा तुम्ही काय व्हॅल्यू टाकणार आहेत किंवा काही मेजरमेंट करणार आहेत, ते डबल करायचं असेल तर डबल आहे. ठीक आहे. मग आपल्याला असं काही नाही करायचं, 1च ठेवा. पुढे आपण जाऊ कंटेंट मध्ये. आता इथे काय टाईप 3 टाईप आहेत बघा. एक तर एम टेक्स्ट, बरोबर आहे, म्हणजे टेक्स्टला आपण एम टेक्स्ट सारखं मॉडिफाय करू शकतो. पुढचा दिलाय ब्लॉक. तर ब्लॉक मध्ये होतं काय की तुम्ही अशा टाईपचे सिम्बॉल्स बघितले असणार, स्लॉट मध्ये टॅगिंग केले, सर्कल मध्ये टॅगिंग केले किंवा ट्रायंगल मध्ये टॅगिंग केले, बरोबर आहे. या मेथड पण तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. डिटेल कॉल आउट मध्ये होतं काय, जसं आपण एखादा सेक्शनचा कट मारतो बघा, जसं आता इथे बीम आणि कॉलम कनेक्ट झालेत, तर आपल्याला त्याचा सेक्शन काढून दाखवायचं आहे की बीमचे रिबार कॉलमच्या रिबारला कसे कनेक्टेड, म्हणजे आपण डिटेल व्ह्यू दाखवतो, तर त्याला कॉल आउट बोलतात. ठीक आहे. मग इथे तुम्ही कुठलाही टाईप घेऊ शकता. फक्त काय की जेव्हा आपण बिल ऑफ नंबरिंग देतो ना, बलून्स 1 नंबर, आयटम नंबर 1, 2, 3, 4 ॲज पर आपलं टेबल, तर त्यासाठी काय करायचं, सर्कल वगैरे तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. आणि तिसरा टाईप आहे नन. आता हा जर नन केला तर मग कमांडच यूज नाही होणार, आपण एम टेक्स्ट ठेवू. ठीक आहे. पुढे दिलं डिफॉल्ट टेक्स्ट, म्हणून इथे डिफॉल्ट टेक्स्ट आलंय. तुम्हाला जर दुसरा काय पाहिजे असेल डिफॉल्ट, तर तुम्ही क्लिक करून चेंज करू शकता. ठीक आहे. मी एस्केप करतो. टेक्स्टाईल जी आहे ती स्टँडर्ड आहे, आणि स्टँडर्ड मध्ये काय आहे, एरियल. ठीक आहे. नॉर्मली ही ठेवतो आपण रोमन एस, पण शेवटी बघा कंपनी टू कंपनी मॅटर करणार. ज्या कंपनीत तुम्ही जाणार आहे ती कंपनी काय यूज करते, म्हणजे तुमचं काम आहे त्या कंपनीला विचारणं की बाबा असं काही स्टँडर्डायझेशन आहे का. नसेल तर मी जे सांगतोय तीच सिस्टम यूज करायची. म्हणजे कसं असतं बघा, ज्या कंपनीला तुम्ही जॉईन करणार आहेत तिथे जर तुमच्याकडे ऑलरेडी काही नॉलेज आहे, मग बाकीच्यांकडे त्यासाठी काही रूल नाही आहे, रेग्युलेशन्स नाही आहे, तर ते फॉलो करा. ठीक आहे. म्हणजे तुमचं इनिशिएटिव्ह कुठेतरी दिसेल. नेक्स्ट आहे टेक्स्ट अँगल. आता टेक्स्ट अँगल म्हणजे काय, पोझिशनिंग टाईप आहे. या हॉरिझॉन्टलच पाहिजे किंवा इन्सर्ट केलं त्याच अँगलमध्ये गेलं पाहिजे, किंवा ऑलवेज राईट रीडिंग. बघा राईट रीडिंग आणि इथे लेफ्ट जस्टिफाय, आता हे प्रकार काय, याला हॉरिझॉन्टलच ठेवायचं. म्हणजे टेक्स्ट आपण लेफ्ट पासून टाईप करणार, राईटला येणार. आणि हा जो ऑप्शन आहे आता इथे येत नाहीये, पण राईट रीडिंग मध्ये होतं काय, जसं आता समजा मी इथून वाचतोय टेक्स्ट, तर डिफॉल्ट टेक्स्ट मला रिडेबल आहे, पण जो समोरून वाचतोय ना त्याला उलट दिसणार, मग राईट रीडिंग त्याला म्हणतात. ठीक आहे. त्याला उलट दिसेल. मग होतं काय की प्रत्येकाला अँगल तो फिरत फिरत जाणार, म्हणजे तुम्ही 45 डिग्री मध्ये टाकलं ना तर 45 डिग्री वाला वाचू शकतो, असं त्याच्यामध्ये अँगल सेटिंग येते. पण ही कधी ठेवायची नाही. ड्रॉइंग तुम्हाला एकाच पोझिशन मध्ये रीड करता आली पाहिजे, म्हणून सगळ्याचं सगळं हॉरिझॉन्टल ठेवा. टेक्स्ट कलर नॉर्मली ब्लॅक मध्येच ठेवायचं. ठीक आहे. टेक्स्ट हाईट पण चेंज नका करू, 4च ठेवा.
लेफ्ट जस्टिफायची गरज नाही, ऑलरेडी हा लेफ्ट जस्टिफायच आहे. फ्रेम अराउंड टेक्स्ट जे आहे ना ते कंपल्सरी ऑन करायचं. ओके. लीडर कनेक्शन हॉरिझॉन्टल अटॅचमेंटच असलं पाहिजे. व्हर्टिकल मध्ये काय होणार आहे, हा व्हर्टिकलला जाईल पण हा कधी घ्यायचा नाही. ठीक आहे. बाकी बघा गॅप बीप किती ठेवायचं आहे. सध्या आपण काय केलंय 45, 30 आणि 5 पॉईंट्स. ठीक आहे. आता मी ओके करतो. सेट करंट करायला विसरायचं नाही, नाहीतर काय होणार आहे स्टँडर्डच राहणार. आता बघा इथे लिस्टमध्ये स्टाईल इन यूज आली ना बरोबर T1, पण ऑल केल्यानंतर कळणार नाही तुम्हाला कुठली यूज झाली. आता क्लोज करतो. आता याच्यात चेंज झालं का काय, हे स्टँडर्डमध्ये येतं. आता बघा डायमेन्शन्स मल्टी लीडर आपल्याला पाहिजे ॲरो हेड. दिला ॲरो हेड, मला ह्या कॉर्नर पासून द्यायचं आहे. बघा 45 डिग्री दिलं होतं ना, डायरेक्ट 45 अँगल येईल. सेकंड क्लिक. आता आपण 30 डिग्री दिलेला बरोबर आहे. समजा हा 30 डिग्री. थर्ड क्लिक झाला, फोर्थ, फिफ्थ. ठीक आहे. आता इथे तुम्ही काही टाईप करा. आणि बाहेर क्लिक करा फक्त, झाला बॉक्स. तर या बॉक्सचा फायदा काय, वापस आता आपण याला डबल क्लिक करू. ठीक आहे. अजून तुम्हाला काय टाईप करावीशी वाटतंय, केला ऍड, क्लिक करा, बॉक्स ऑटोमॅटिक ऍडजस्ट आहे. ठीक आहे. आणि हा लिंक पाहिजे कुठं ना कुठे, खूप कमी याच्यामध्ये यूज करतो. आणि सेकंड केस आहे. ठीक आहे. आता 10 मधनं 8 लोक म्हणजे 80% पब्लिक ही कमांड यूज नाही करत. ठीक आहे. काय करतात, LE. काय करायचं, LE लीडर. हा झाला क्विक लीडर. ठीक आहे. पहिला क्लिक करायचा, सेकंड क्लिक करायचं आणि F8 प्रेस करून इथे याला क्लिक करायचं. आता तो विचारतो बाबा टेक्स्ट वगैरे टाकायचं आहे का, इथंच कमांड ऑफ करतात. आला ॲरो का बस, मग कुठे गेला, ही मल्टीलाईन टेक्स्ट कमांड घ्यायची. ठीक आहे. इथे टेक्स्ट लिहायचं आणि मग असं ड्रॉ करायचं आणि याला इथे लावायचं. ठीक आहे. 80% पब्लिक मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे ती हे यूज करते. ठीक आहे. आता कसं आहे, एक तर त्यांना शिकवलंच ते किंवा त्यांना डायरेक्ट माहीत पडलं इझी आहे तर हे, कारण की याची हा क्विक आहे. बट प्रॉब्लेम आहे ना याला, उद्या याला ऍडजस्ट करायचं. याच्यात काय टाईप केलं तर काय करावं लागतं माहिती का, मग याला इथं असा घ्यायचा, याला इथं ऍडजस्ट करा, त्याच्यानंतर असंच ठेवतात. ऍक्च्युअल रूल काय आहे, याचा मिड पॉईंट इथे मॅच झाला पाहिजे प्रॉपर, म्हणजे जे प्रेझेंटेशन म्हणतो. तुम्हाला पकडणार कोण माहिती आहे का, जर समजा तुम्ही एखाद्या MNC कंपनीमध्ये डील करताय, UK USA, त्याला काही घेणं देणं नाही ना, ते एकदम प्रोफेशनल आहे. प्रोजेक्ट लेट झाला तर तुमचंच नाव घे, पण तो काय बोलेल, हे स्टँडर्डाइज नाही केलं, हे याचा फॉन्ट याला मॅच नाही होत, याचा फॉन्ट याला मॅच नाही होत, या ॲरोचा कलर याला मॅच नाही होत. नुसते पॉईंट काढणार, धंद्याला लावणार, संपलं. म्हणजे त्यांचा जो रोल आहे, कळलं. तर या मल्टी लीडर कमांड.